तर जाऊ आता. हं. तर मी रिव्हर्सची माहिती सांगते. रिव्हर्स कशा प्रकारे टाकायचं. सुरुवातीला गाडीत बसलं की आपण रिव्हर्स टाकायच्या आधी काय करायचं माहिती आहे का? पहिलं सुरुवातीला मिडलचा आरसा आहे ते पूर्ण पाठीमागे बघायचं. पूर्ण तुम्हाला पाठीमागे दिसलं पाहिजे. दिसतंय का? म्हणजे आपली बॅक साईड पाठीमागची कळली पाहिजे कोण येते कोण नाही. 1 नंबरला हा उपयोग झाला. 2 नंबरला रिव्हर्सचा उपयोग आहे उजव्या आरशात. त्या आरशामध्ये आरसा सेट करा. त्या आरसा सेट करायचा आहे. ओके. उजवा आरसा. डाव्या आरशामध्ये बघा. डाव्या साईडचा आरसा. ते रिव्हर्स मारताना दोन्ही मिडलचा आरसा आणि उजवीकडे आरसा डावीकडचा आरसा दोन माहीत पाहिजे. ओके. मगच आपण रिव्हर्स टाकायचा. नंतर आपण मध्ये आरसा सेट जर केला नसला तर पाठीमागं कोण येणार आहे आपल्याला समजणार नाही. मग रिव्हर्स गेअर टाकायचा. गेअर पडला पाठीमागं. महत्वाचं म्हणजे लगेच क्लच सोडायचा नाही. त्याला हाफ क्लच मध्ये हळूहळू यायचं. काय कायचा प्रश्न आहे की एकदम रिव्हर्सला एकदम क्लच सोडला की गाडी जाते बंद पडत्या किंवा फास्ट अशी कुठे पण पळत्या. तिला काय क्लच जसं सोडलं तशी फास्ट पळणार आहे. सोडताना क्लच पूर्णपणे हळू सोडायचा. जे आपण हाफ क्लचला सोडतोय हळू थोडा तसंच क्लच सोडायचा. समजा मला डावीकडे फिरवायचे तर गाडी डावीकडे स्टेरिंग फिरलं तर पाठीमाग साईड आपली डावीकडे जात्या. ओके. आता गाडी आपल्याला डावीकडे गाडी गेली आहे आपल्याला परत उजवीकडे मारायचे. त्याच्यामुळे काय करायचं उजवीकडे फिरवायचं. म्हणजे उजवीकडे पाय असतं आपण गाडी कुठे फिरू शकते या साईडला. ओके. आता रिव्हर्स गिअर आपण टाकलाय एकदम क्लच सोडायचा नाही. जर प्लेन रस्ता असेल आता रस्त्याला आपण मारतोय त्यामुळे पाठीमागून कोणतरी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिडलच्या आरशाला पूर्णपणे बघायचं. आता रिव्हर्स सोडताना जर क्लच एकदम सोडला तर आपली गाडी बंद पडेल किंवा फास्ट जाईल. एकदम रिव्हर्सला ताकद भरपूर असते. पहिला गिअर आणि रिव्हर्स गिअर याला पूर्णपणे ताकद असते. ओके. पहिला ब्रेकवरचा पाय काढला क्लच हळू सोडायचा. सगळा क्लच सोडायचा नाही. थोडा क्लच सोडा. आरशामध्ये बघा डाव्या. थोडासा क्लच सोडा. विंडो हळू. थोडासा विंडो क्लच सोडा. पूर्ण हळू. आता परत क्लच प्रेस करा. फास्ट पळालं की क्लच दाबायचा. ही गाडी आपली कुठं फास्ट जाईल नाही. ओके. परत थोडासा क्लच वर घ्या. हो. परत क्लच प्रेस करा. मग ब्रेकवर पाय. ब्रेकवर पाय ठेवा. ब्रेकवर पाय. परत ब्रेकवरचा पाय काढा. थोडासा हलकासा क्लच सोडा. क्लच थोडासा बघा गाडी याकडे होते का होते बस. त्याच्यापेक्षा क्लच जास्त सोडू नका नाही तर गाडी बंद पडेल. परत क्लच दाबा. लाईन सोडायची नाही. ओके.